नमस्कार. लाईव्ह चंद्रपूरच्या माध्यमातून आपण येऊन पोहोचलो आहे दिगंबर देवी हेल्थ सेंटरला. इथे आपल्यासोबत डॉक्टर सर आहे. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. ॲक्युपंक्चर म्हणजे नेमकं काय आहे? ॲक्युपंक्चर हे सेल्स ट्रीटमेंट आहे. शरीरामध्ये जे कोशिकाए होतात, कोशिकाए कमजोर होऊन जातात, त्यामध्ये ॲक्युपंक्चरचा आपण निडल लावून आपण त्याला आहे ना उपचार देतो आहे आणि तिथले जे कोशिकाए सेल्स वाढवतो आहे. त्यामध्ये ॲक्युपंक्चर एक वेगवेगळ्या डिसीज आपले 361 पॉईंट आहे. त्या पॉईंटला आपण ॲक्युपंक्चर निडल लावून त्याला आपण क्लोज करतो आहे आणि त्या पॉईंटला रिकमेंड क्लिअर झालं की व्यवस्थित मध्ये त्याचा जो पेन आहे, ज्याचा जो प्रॉब्लेम आहे, ते ॲक्युपंक्चरनं आम्ही कमी करतो आहे. ॲक्युपंक्चर हे प्राचीन चिकित्सा आहे. चीनमध्ये आज पण ॲक्युपंक्चरचा ट्रीटमेंट होतो. त्यानंतर अमेरिका, स्वित्झर्लंड, युरोप कंट्रीमध्ये आणि जपान यामध्ये पण प्रचलित आहे आणि ॲक्युपंक्चरला WHO सुद्धा मान्यता दिलेली आहे. त्यानंतर महाराष्ट्र कौन्सिल पण आहे आणि बरेचसे योग्य वेगवेगळ्या म्हणजे ॲक्युपंक्चरचे फायदे होतात. सर, ॲक्युपंक्चरचे निदान तुम्ही कशा पद्धतीने करतात? ॲक्युपंक्चरचे निदान आम्ही पहिले सर्वायकल स्पॉन्डिलायसिस किंवा लंबर स्पॉन्डिलायसिस, कमरेचा त्रास असला या पाठीचा त्रास असला, मानेचा त्रास असला तर आम्ही पहिले त्याला बघतोय की त्याची डोळे बघतोय, त्याच्यानंतर त्याची जीभ बघतोय आणि निदान लावतो त्याच्या पाठीची टिपनेस वगैरे बघून की काय तपले, काय मेन पॉईंट काय झालेला आहे. तर त्याला आम्ही एक MRI सजेस्ट करतोय. MRI मध्ये कुठली प्रकारची एक सर्वायकल स्पॉन्डिलायसिस किंवा लंबर स्पॉन्डिलायसिस यामध्ये स्पायनल कॉर्ड कुठे डिस्क झाला, डिस्कवर काही सुजन आलेली आहे, स्वेलिंग आली असेल तर आम्ही त्याला आहे ना ते बबल काढण्याचे प्रयत्न करतोय. पहिले आम्ही ते त्याचं निदान लावतोय. ॲक्युपंक्चरमध्ये असे किती बिंदू असतात सर? 661 बिंदू असतात आणि 361 WHO त्याच्यावर प्रचलित केलेलं आहे की 361 बिंदूवर आहे ना ते चांगलं काम करतात. ॲक्युपंक्चर हे 100% काम करतो काय? हां, शुअर. ॲक्युपंक्चर हे 100% काम करतो आहे. फक्त ॲक्युपंक्चरला कसं सेल्स ॲक्टिव्ह करण्याकरता आहे ना थोडा वेळ लागतो आहे. जर कंटिन्यू जर काम केलं आपण, ॲक्युपंक्चर ट्रीटमेंट दिलं व्यवस्थित, तर पेशंटचं कमरेचा जो ऑपरेशन आहे ते ऑपरेशन टाळू शकतो आपण, मानेचं ऑपरेशन टाळू शकतो आणि गाऊट आर्थरायटिस असतो, वातरोग असतो, या नीमध्ये पेन असतोय ते पण आपण टाळू शकतो. साधारणपणे किती दिवसात पेशंट बरा होतोय? साधारण क्रोनिकवर असतोय. पेशंटला किती जुना त्रास आहे. जर पेशंटला समजा आपल्याकडे 4 वर्षाचा 5 वर्षाचा त्रास असेल आणि पुष्कळ त्याच्या बॉडीमध्ये किंवा रजिस्ट्रेशन पॉवर वाढला तर आम्ही त्याला कमीत कमी रजिस्ट्रेशन पॉवर कमी करतपर्यंत त्याला कमीत कमी 2 महिने लावतोय आम्ही त्याला कव्हर करण्यासाठी. सर, चंद्रपुरातील गड्डे पाहता कमरेच्या त्रासाचं प्रमाण हा खूप जास्त पद्धतीने आहे चंद्रपूरकरांना. तरी तुम्हाला काय वाटते, यावर उपाययोजना 100% बरे होतील का? नक्कीच बरे होतात आणि चांगले बरे होतात. गड्डे चंद्रपुरात झालेले आहे, आज न उद्या बरे होईल. पण नक्कीच पेशंटला अशा परिस्थितीमध्ये की आपल्याला कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन न करता आपण नॅचरोपॅथी तुम्ही ट्रीटमेंट नक्की द्या, ॲक्युपंक्चर ट्रीटमेंट द्या, नक्की तुम्हाला आराम होईल. याला गव्हर्नमेंट मान्यता आहे का सर? हां, याला आहे ना महाराष्ट्र कौन्सिलनं त्याला रेग्युलेशन दिलेलं आहे. त्यानंतर फॉरेनला WHO पण याला मान्यता दिलेली आहे आणि जवळपास बाहेरची जी जपान, चीन हे 90% याची मान्यता आहे याला. सर, आपल्याकडे उपचार सुविधा कोणकोणत्या आहेत? ॲक्युपंक्चर नॅचरोपॅथीमध्ये आमच्याकडे दिगंबरी देवी हेल्थ सेंटर यामध्ये आम्ही सर्वायकल स्पॉन्डिलायसिस, लंबर स्पॉन्डिलायसिस, गाऊट आर्थरायटिस, थायरॉइड आर्थरायटिस, पॅरालिसिस, पार्किन्सन्स, संधिवात आणि टोटल बॉडीचे जॉईंट पेन यावर आम्ही उपचार करतो आहे आणि ॲक्युपंक्चर माध्यमातून आणि नॅचरल ट्रीटमेंटनं बिना औषधी बिना दवाईनं आम्ही त्याला ठीक करतो आहे. सर, आपल्या हॉस्पिटलला पेशंटला यायचं असेल तर त्यांना कुठे यावं लागेल?
चंद्रपूरला सर्वप्रथम पहिले बाहेरगावचे पेशंट असेल बाहेरचे तर त्यांना पहिले बसस्टॉपवर उतरायचं आहे. तिथून ॲटो 30 रुपये देऊन आहे ना जोडदूर चौक संत जगदाडे महाराज चौक इथे यायचं. पठाणपुरा रोड. आणि त्यानंतर आहे ना कोणाला पण विचारलं का दिगंबरी देवी हेल्थ सेंटर कुठे आहे तर नक्कीच सांगतात जोडदूर चौकामध्ये. त्याच्या बाजूलाच आहे ना कृष्णबन अपार्टमेंट आहे तिथं मिळून जाईल तुम्हाला ॲड्रेस. माझं नाव डॉक्टर देवेंद्र आहेर. दिगंबरी देवी हेल्थ सेंटर नॅचरोपॅथी ॲक्युपंक्चर स्पाइन बोन सेटिंग अँड कपिंग मसाज होतात. माझे एज्युकेशन BNYS बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी योगा सायन्स अँड ॲक्युपंक्चर. मी बरेचसे कमीत कमी 100 ते 150 पेशंट मी कवर केलेले आहे हार्डली 2 वर्षामध्ये. आणि पुढे चालून रोजला एक पेशंट मी कवर करतच आहे. आणि ज्या पेशंटला चालता येत नव्हतं बिलकुल चालू शकत नव्हता तो पेशंट आज चालत आहे. बरेचसे डॉक्टरांनी सांगितलं की तू चालू नाही शकत बोलू नाही शकत आणि ऑपरेशन सजेस्ट केलं. ऑपरेशन पण सक्सेस नाही असं पण लिहून दिलेलं आहे. पण तो पेशंट आज मी कवर केलेला आहे. आणि बरेचसे माझ्यापाशी त्यांचे व्हिडिओ पण आहे की मी ते कवर करून असे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकत राहतो आहे. आणि त्यांना एकदम म्हणजे सुवर्ण की चांगलं त्यांना आता म्हणजे चालतो फिरतो आणि सर्व कामं करतो आहे. आपण किती दिवसापासून हॉस्पिटलला येतात आणखी मला इथं आल्याला मला 1 महिना होता आहे. मला पहिला खूप दोन्ही घुटण्यामध्ये खूप त्रास होता आणि मी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केला त्याचे. मी दुरुस्त व्हायसाठी नागपूरला पण गेलो इथं हैदराबादला पण गेलो पण तिथं मला पायाचा काही त्रास म्हणजे बरा नव्हता. मला त्यांनी ऑपरेशन सांगितलं होतं आणि मला ऑपरेशन करायचं नव्हतं. तर मी खूप म्हणजे परेशान होतो. नंतर मला कोणी हेर साहेबांचा ॲड्रेस दिला. आम्ही इथं पोहोचलो. मग आम्हाला जवळपास मला वाटतं 1 महिन्यापासून यांच्याकडे माझं ट्रीटमेंट चालू आहे आणि मला खूप रिलीफ आहे आराम आहे. दोन्ही पायामध्ये ॲक्युपंक्चरच्या ते हिट असतात सुया वगैरे आणि ते गोळ्या पण आहे आयुर्वेदिक. त्या गोळ्यामुळे आणि ह्या ॲक्युपंक्चर सुईमुळे मला बराच गुण आहे. म्हणजे 50% मला आराम आहे त्याचा. तर तेव्हापासून मी माझी पत्नी पण आम्ही इथे येत आहोत आणि व्यवस्थित पाय वगैरे आता म्हणजे बरं आहे. मला असं चालणं कठीण झालं होतं. मला चढता येत नव्हतं. मला असं खाली बसता येत नव्हतं. मला खूप त्रास होता. तर असं मला पण वाटलं नाही मी असं होणार. मला बरेच लोकांना विचारलं पण मी म्हटलं तिथं गेलो पण मला कुठं गुण येऊन नाही राहिलं कसं करायचं. तर अचानक आम्हाला कोणीतरी साहेबांचा ॲड्रेस दिला. मग आम्ही इथं पोचलो. इथं आल्यानंतर मग आम्हाला म्हणजे आता मला वाटतं महिना झाला मला इथं आल्याला. तर बराच गुण आहे खूप म्हणजे खूप आराम आहे खूप रिलीफ आहे. लोकांना काय सांगाल? लोकांना सांगेन साहेबाबा ज्यांना पण त्रास आहे त्यांनी साहेबाकडे जाऊन थोडं त्यांना भेटायला पाहिजे किंवा त्यांना दाखवायला पाहिजे. ते जरूर बरे होऊ शकते असं मला वाटतं. मला पाठीच्या कण्याचा आणि मानेचा खूप त्रास होता. मला थायरॉईड आहे आणि मला ॲसिडिटी खूप आहे. त्यामुळे मी खूप त्रास होत होता आणि मी सर्व डॉक्टरकडे गेली होती. तरी कोणी मला काही औषध वगैरे दिलं तरी थोडंसं आराम पडत होता आणि लगेच तसंच होऊन राहिलं होतं. मग मला कोणीतरी ॲड्रेस दिला डॉक्टर साहेबांचा. त्यांच्याकडे मी आली. आता मला 1 महिना झाला आलेला. मला खूप आराम आहे आणि थेरपी चालू आहे माझी आणि गोळ्या औषधी सर्व चालू आहे. आणि कोणी मला विचारलं मी डॉक्टर साहेबाचा ॲड्रेस देईल त्यांना इथे पाठवील. त्यांना सांगेल का खूप त्यांचं औषध आणि आराम पडते बा लवकरच जा म्हणून मी सांगेल त्यांना.